नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची उत्तर तालिका नुकतीच आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच्यानंतर तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल की कट ऑफ किती लागणार। आता हा कट ऑफ कदाचित कमी लागू शकतो, याबद्दल काही फॅक्टर्स चर्चा केले जातात। त्यातलं तथ्य काय त्याच्यावरती चर्चा करूया आणि मग कट ऑफ किती लागेल या मुद्द्याकडे येऊया। पहिला फॅक्टर होता की ॲब्सेंटिझम किंवा अनुपस्थितीचं प्रमाण या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जास्त होतं, डेफिनेटली जास्त होतं। 1,75,000 अर्ज आलेले होते आणि तुम्ही सगळ्यांनी चर्चा करत असताना लायब्ररीमध्ये ही चर्चा केली की आमच्या वर्गामध्ये 15-24 पैकी उपस्थित होते, 12च उपस्थित होते। पण लक्षात घ्या, ॲब्सेंटिझम आणि कट ऑफ याचा फारसा संबंध येत नाही, कारण जी कॉम्पिटिशन असते ना ती 20 ते 25 हजार जणांमध्येच त्या ठिकाणी असते। त्यामुळे हा मुद्दा इथं खोडून निघतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही पहिली पूर्व परीक्षा असली तरी देखील आता एव्हाना हा सायकोलॉजिकल माइंडसेट तयार झालेला आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता आपल्याला द्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने पहिल्यांदा प्री क्वालिफाय होणं गरजेचं आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की इथं सगळ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला होता। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो म्हणजे ऍक्च्युअली परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमी मधले 2-3 शास्त्रज्ञ असतील किंवा हिस्ट्री मधल्या काही फॅक्च्युअल गोष्टी असतील किंवा सायन्स मधले काही 3-4 प्रश्न असतील आणि मोस्ट इम्पॉर्टंटली करंट अफेअर्स मधले काही प्रश्न ज्यांनी गोंधळ केला, कदाचित येत होते पण चढता क्रम लावायच्या ऐवजी उतरता क्रम लागला, सिली मिस्टेक त्या ठिकाणी झाला, नन ऑफ दी अबोच्या ऐवजी ऑल ऑफ दी अबोचं लॉजिक अप्लाय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे स्कोर जो आहे तर तो कमी होतोय। पण हे सगळे फॅक्टर्स असले आणि त्याचबरोबर प्रथम उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न चुकीचे वाटत असले आणि दुसऱ्या आन्सर कीनुसार ते डेफिनेटली चेंज होणारे वाटले तरी देखील राज्यसेवा पूर्व परीक्षेचा तुर्तास तरी आता जेवढे मार्क्स साधारणतः अंदाज येतोय तर त्याच्यानुसार कट ऑफ हा 120 ±5च्या आसपास कुठेतरी राहणार आहे। कारण तुम्ही लक्षात घ्या, नंबर ऑफ पोस्ट ज्या आहेत तर त्या कमी आहेत, पोस्ट वाढल्या तरी देखील पोस्ट वाढले म्हणून कट ऑफ 10-15 मार्काने खाली येतो अशातला भाग नाही। आणि तुम्हीच वेगवेगळ्या सोर्सेस मधून बघितलेलं असेल की हे काही मोजके प्रश्न सोडले तर बाकीच्या प्रश्नांमध्ये 60 बीट तरी असे होते की जे डुएबल त्या ठिकाणी होते आणि बऱ्याच जणांचे ते प्रश्न जे आहेत तर ते बरोबर देखील आलेले। त्यामुळे इथं कुठल्याही प्रमोशनल अँगल किंवा बॅच केवळ लावावी यासाठी कट ऑफ सांगण्यापेक्षा एक्झॅक्टली 120च्या आसपास कट ऑफ लागेल हा ओपन जनरल साठी। आणि कॅटेगरी वाईज पण बरेच विद्यार्थी प्रश्न विचारत असतात, तर पूर्व परीक्षेला एवढा जास्त फरक आपल्याला पडताना दिसत नाहीये। 2 किंवा 3 मार्क खाली फक्त कट ऑफ लागताना दिसतोय जर कॅटेगरीचा विचार केला तर। तुमचे मार्क्स किती आहेत तर ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।